गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परं ब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः। नमः शान्ताय दिव्याय सत्यधर्मस्वरूपिणे स्वानन्दामृततृप्ताय श्रीधराय नमो नमः। दामोदर विश्वनाथ मुकुंद विष्णु भगवन् नमस्ते। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव। प्रद्युम्न दामोदर विश्वनाथ मुकुंद विष्णुर्भगवन् नमस्ते। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव। प्रद्युम्न दामोदर विश्वनाथ मुकुंद विष्णुर्भगवन् नमस्ते। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव। प्रद्युम्न दामोदर विश्वनाथ मुकुंद विष्णुर्भगवन् नमस्ते। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव। प्रद्युम्न दामोदर विश्वनाथ मुकुंद विष्णुर्भगवन् नमस्ते। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव। प्रद्युम्न दामोदर विश्वनाथ मुकुंद विष्णुर्भगवन् नमस्ते। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव। प्रद्युम्न दामोदर विश्वनाथ मुकुंद विष्णुर्भगवन् नमस्ते। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे वासुदेव। प्रद्युम्न दामोदर विश्वनाथ मुकुंद विष्णुर्भगवन् नमस्ते। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव। प्रद्युम्न दामोदर विश्वनाथ मुकुंद विष्णुर्भगवन् नमस्ते। पुंडलीकवरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। भगवान गोपाल कृष्ण महाराज के जय। भगवान श्रीधर स्वामी महाराज के जय। जगद्गुरु शंकराचार्य महाराज के जय। जय जय रघुवीर समर्थ। ओम पूर्णमिदं पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते। नमः शान्ताय दिव्याय सत्यधर्मस्वरूपिणे स्वानन्दामृततृप्ताय श्रीधराय नमो नमः। कृष्णाय वासुदेवाय हरे परमात्मने तत्क्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः। नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवी सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरये। एवं प्रसन्नमनसो भगवतभक्तियोगता भगवत्तत्त्वज्ञानं मुक्तसङ्गस्य जायते। वासुदेव परं ज्ञानं वासुदेव परं तपः वासुदेव परो धर्मो वासुदेव परागते। श्रुतिस्मृतिपुराणानामालयं करुणालयं
नमामि भगवत्पादं शङ्करं लोकशङ्करं शङ्करं शङ्कराचार्यं केशवं बादरायणं सूत्रभाष्यकृतौ वन्दे भगवन्तौ पुनः पुनः कस्तूरीतिलकं ललाटपटले वक्षस्थले कौस्तुभं नासाग्रे वरमौक्तिकं करतले वेणुकरे कङ्कणं सर्वाङ्गे हरिचन्दनं सुललितं कण्ठे च मुक्तावली गोपस्त्रीपरिवेष्टितो विजयते गोपालचूडामणि अस्ति स्वस्थतरुणिकराग्रविकालकल्पत्प्रसूनादुतं वस्तु प्रस्तुत वेणुनादलहरी निर्वाणनिर्व्याकुलं शस्त्रस्त्रनिबन्धिनीं विलसतकोऽपि सहस्रावृतं हस्तन्यास्तनतापवर्ग अखिलोदारकिशोराकृतिं भगवान गोपाल कृष्ण महाराज की जय। ओम जन्माद्यस्य यतोद्भयादिकरतस्याते सविघ्नेश्वरा तेणे ब्रह्महृदाय आदिकवये मुह्यन्ति सूर्या तेजो वारिमृता यथा विनिमयो यत्र तत्सर्वं दृशा धाम्ना स्वेन सदा निरस्तव्यं सत्यं परं धीमहि। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। भगवान गोपाल कृष्ण महाराज की जय। श्री गणेशाय नमः। श्री सरस्वत्यै नमः। श्री गुरुभ्यो नमः। सच्चिदानन्दरूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे तापत्रयविनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः। ग्रंथाच्या प्रारंभाला भगवंताचं स्वरूप व्यक्त केलेलं आहे। सच्चिदानंद रूपाय हे रूप त्यांनी सांगितलं। सच्चित ही खरं लक्षण आहे। आनंद ही अनुभूती आहे। एका भक्तिशास्त्रामध्ये विचार असा येतो, सच्चिदानंद म्हणजे निर्विकल्प स्थिती आहे। आनंदाची निर्विकल्प स्थिती म्हणजे सच्चिदानंद। श्रीकृष्णाय वयं नमो। व्यास महर्षींनी ही रचना केलेली आहे। म्हणजे सच्चिदानंद हे रूप भगवंताचं आहे, श्रीकृष्णाचं आहे, हा विचार त्यांना या ठिकाणी व्यक्त करायचा। तापत्रय विनाशाय, अधिदैविक, अधिभौतिक, आध्यात्मिक सर्व प्रकारच्या तापांचा नाश करण्याचं सामर्थ्य ज्यामध्ये आहे ते हे स्वरूप आहे। आणि म्हणून प्रारंभाला ही रचना केलेली वेदव्यास महर्षींनी केलेली आहे। एकराशीय वेद होते। ते ज्ञान मनुष्याला एका जन्मामध्ये होणं अवघड झालं, अभ्यास करणं अवघड झालं।
व्यासांनी त्याची रचना केली, 4 भाग केलेले, पहिल्यांदा 3, नंतर 4. सगळ्यांना अभ्यासासाठी, लोक कल्याणासाठी या रचना केल्या, शास्त्राच्या रचना केल्या. उपनिषदांच्या रचना केल्या, शास्त्राच्या रचना केल्या. मग पुराणांचा अभ्यास त्यांनी मांडलेला. सगळं वेदाचं सार, शास्त्राचं सार त्यामध्ये बघून. भागवत कथा म्हणजे काय आहे? गुणानुवाद आहे, भगवंताचा गुणानुवाद. राजांचे चरित्र, भक्तांचे चरित्र, उपासना मार्ग, कर्ममार्ग, सगळं काही सांगतायत यामध्ये. आणि म्हणून व्यासांनी ही रचना करताना पहिल्यांदा निर्विकल्प स्वरूपी असलेल्या, निर्विकारी स्वरूपी असलेल्या परमात्म्याचं वंदन केलेलं आहे. सत हे भगवंताचं रूप आहे, प्रगट रूप आहे. ते कोणतं? कार्य. त्याचं कार्य आहे. कार्य किती रूपाने चाललेलं आहे त्याचा अनुभव साधारणपणे मनुष्याला येत नाही. सूर्याचं उगवणं, सूर्याचं मावळणं, चंद्राचं उगवणं, चंद्राचं मावळणं, पृथ्वी एका गतीने फिरणं, उत्पत्ती, स्थिती आणि लय घडवणं, या सगळ्या क्रिया, कार्य हे भगवंताचं आहे. चित हे मौन स्वरूप आहे. यतो वाचानी वर्तते, हे मौन स्वरूपात आहे. आनंद हे त्याचं अप्रगट स्वसंवेद्य रूप आहे. ही प्रत्येकाची अनुभूती आहे. मला होणारा आनंद आणि मला झालेला आनंद हे ज्याचा त्यालाच अनुभवायचा असतो, हे त्यामध्ये आपल्याला दिसून येतं. नैमिषारण्य 64,000 ऋषी बसले, 84,000 शौनक त्यांचे मुख्य प्रतिनिधित्व करतात. अनेक ऋषी त्या ठिकाणी चिंतन करतात. महामती सूत तिथे आलेले, व्यासांचे शिष्य आहेत. सूत हे त्यांचं नाव आहे. सूत आपण कशाला म्हणतो? धाग्याला म्हणतो. एवढासा धागा हातात येता क्षणी त्याचं संबंध पुराण रचना सुद्धा निर्माण करण्याचं सामर्थ्य ज्यांचं आहे, म्हणून त्यांना महामती सूत असं म्हटलेलं. त्यांनी विचारलंय त्यांना, आपण श्रेष्ठ आहात. शौनक उवाच अज्ञानध्वंस विध्वंस कोटि सूर्य समप्रभ सुताख्यायी कथासारं मम कर्णरसायनम्.
शौनकांनी प्रार्थना केलेली आहे. कलियुग हे महाभयंकर आहे. सर्व जीव दैत्यांसारखे वागतायत. अनेक प्रकारचे क्लेश भोगतायत. या सर्व जीवांना पावन होण्यासाठी काही मार्ग आहे का नाही? तो आम्हाला तुम्ही सांगा. आणि त्यामध्ये सगळ्या चर्चेमध्ये एक त्यांनी विचार मांडलेला आहे. काय सांगा आम्हाला? भक्ती ज्ञान विरागप्त विवेको वर्धते कथम, माया मोह निरासच्च वैष्णवे क्रियते कथम. मनुष्याच्या मनात भक्ती विवेक कसा निर्माण होईल हे आम्हाला सांगा. नुसतं सांगू नका. भक्ती ज्ञान विवेक कसं निर्माण होणार आहे हा महत्वाचा भाग आहे. हे सगळं स्वरूप आम्हाला जाणून घ्यायची इच्छा आहे. आपण श्रेष्ठ आहात, आपण तपस्वी आहात. श्रोत्यांच्या मनातील चित्तातील अज्ञान नाहीसं करावं अशी आमची इच्छा आहे. मनुष्याच्या मनात विवेक कसा निर्माण होईल हे आम्हाला सांगावं. मनुष्य हा भक्ती ज्ञान वैराग्याने संपन्न कसा होईल हे आम्हाला तुम्ही सांगावं. त्याचं जीवन हे पवित्र आणि मंगल कसं होईल हे आम्हाला तुम्ही सांगावं. अशा प्रकारची प्रार्थना त्यांनी त्यांच्याजवळ केलेली आहे. सूत महर्षी म्हणाले, फार चांगली गोष्ट आहे. एवढा समुदाय आहे, ऋषीमंडळी आहे, चिंतन करताय. ज्यांच्या बोलण्यामधून ज्यांच्या चालण्यामधून समाजाला मार्गदर्शन मिळतं. यदत आचरती श्रेष्ठ. गीतेमध्ये भगवंत सांगतात आचार कसा असला पाहिजे श्रेष्ठ लोकांचा, की त्याचा आचाराचं अनुकरण या लोकांनी केलं पाहिजे, समाजाने केलं पाहिजे. हा उद्देश त्या ठिकाणी. सूत म्हणाले, प्रीती शौनक चित्ते ये यतो वचिस्मी विचार्यता सर्व सिद्धांत निष्पन्नम संसार भयनाशकम. बाबा रे, काळजी करू नका. ज्या अर्थी तुमच्या मनामध्ये हे सगळं जाणण्याची इच्छा झालेली आहे, प्रेम निर्माण झालेलं आहे, त्यासाठी मी सगळं काही सविस्तर तुम्हाला चरित्र भगवंताचं सांगेन. सर्व सिद्धांतातून वेचून काढलेलं संसार सागर भयनाश करणारं जे काही आहे, संतुष्ट करणारं साधन आहे, ते मी तुला सांगतो. अशा आशयाचा विचार त्यांनी त्या ठिकाणी केलेला आहे. अंतःकरण शुद्धीसाठी हे साधन अतिशय श्रेष्ठ आहे. श्रवण केल्यामुळे काय घडतं
याचा विचार या ठिकाणी आपल्याला समजू शकतो. काल व्याल मुख ग्रासस्तत्रा निर्वेशयेतवे श्रीमत भागवतम शास्त्रम कलौ कीर्ये भाषितानि. कलियुगामध्ये कालरूपी सर्पाच्या दंशातून होणाऱ्या दुःखाचा नाश व्हावा, यासाठी शुकाचार्य महाराज यांनी श्रीमत भागवत शास्त्र हे सांगितलेलं आहे, ते मी तुम्हाला सांगतो. सर्पाच्या दंशापासून होणारं दुःख म्हणजे काय? मृत्यूचं भय. सर्प म्हणजे कालसर्प आहे. सर्पाला हे नाव आहे, कालाचं काल आहे तो. कर्मयोग, भक्तियोग, ज्ञानयोग हे सगळं तुम्हाला त्या ठिकाणी मी सांगेन. विवेक निर्माण व्हावा म्हणजे काय आहे? बुद्धीमध्ये विवेक मोठा गुण असतो. अविवेकानी पाप पुण्य, हित अहित, कल्याण कल्याण, धर्माधर्म कळत नाही. जशी बुद्धी प्रेरणा देते तशी प्रवृत्ती होते. विवेक नसल्याने सर्वत्र अशांती होते. दुःख वाढलाय. नोकरी, उद्योग, व्यवसाय केवळ जीवनाचा उद्देश असू नये. मुख्य हरिकथा श्रवण करता आली पाहिजे. जीवनाचा अर्थ शोधला पाहिजे. निर्मळ अंतःकरणाने भक्ती निर्माण होते, प्रेम निर्माण होतं भगवंताविषयी. श्रीहरी आपल्या चित्तामध्ये राहतात आणि स्वतःच ते चित्त शुद्ध करतात. याला ज्ञानाची जरुरी आहे. यासाठी ते सांगतायत विवेक वर्धितो. आम्हाला हे तुम्ही सांगावं अशी प्रार्थना त्यांनी केलेली आहे. सद्रूप भगवंताचं जड रूप आहे. त्यामध्ये आनंद नाही. चित हे मौन रूप आहे, म्हणजे त्या ठिकाणी स्थिरता आहे. आनंद हे प्रगटीकरण आहे, पण तो अव्यक्त आहे. आनंद जवळ असून मनुष्य बाहेर सगळ्याचा शोध घेत राहतो आणि त्यामुळे आनंद हा सद्रूपही जाणवू लागतो. वेदशास्त्राचं मंथन करून भागवत रूपी नवनीत व्यासांनी या ठिकाणी मांडलेले आनंदाचा शोध आहे. याच्यामध्ये वैशिष्ट्य आहे. स्वयंसिद्ध आनंद आणि साधनजन्य आनंद आहे. स्वयंसिद्ध आनंद हा हृदयामध्ये सदैव स्थिर असतो.
चित्ती असो द्यावे समाधान, तुकाराम महाराज सांगतात. ते आनंदाचं स्वरूप आहे. हे ईश्वराच्या ठिकाणी असल्यामुळे ते परिपूर्ण आहे. आणि परिपूर्णता हे आनंदाचं स्वरूप आहे. वास्तविक आपल्या मूळ धर्मग्रंथाच्या आधाराने जीव हाच मूलतः नारायण स्वरूप आहे, परब्रह्म रूप आहे. कर्म ज्ञान भक्ती हे शास्त्रांनी दिलेले मार्ग आहेत. त्या मार्गाने त्याला बघायचं आहे, अनुभव घ्यायचा. मूळ स्वरूपाची त्याच्या ओळख होणं आवश्यक आहे. साधनजन्य आनंद हा वस्तुजन्य. भौतिक साधनापासून आनंद मिळेल असं वाटतं. नश्वर वस्तू आणि नश्वर वस्तूचा आनंद मिळतो, तोही नश्वरच असतो. तिथे शाश्वत आनंद मिळत नाही. यासाठी परमेश्वराचं ध्यान करावं. ते त्याचं सत्य स्वरूप आहे. भूत, भविष्य, वर्तमान सर्व काळात निर्विकार असून ते शाश्वत आहे. हे कालस्वरूप आहे. भागवत ग्रंथ अतिशय श्रेष्ठ आहे. तो मी तुम्हाला सगळा सांगणार आहे असं सूत महर्षी सांगताय. त्याचं महात्म्य किती आहे तेही त्यांनी सांगितलं. शुक्राचार्य महाराजांना समजलं राजा परीक्षिताला शाप झालेला आहे. तेव्हा तो मृत्यूची वाट पाहणार आहे, परंतु त्याची तळमळ आहे. या आपल्या प्राप्त झालेल्या दिवसामध्ये आपण काय साधना करावी की जेणेकरून आनंद मिळेल. तेव्हा शुक्राचार्य महाराज स्वतः त्याला भागवत कथा सांगण्यासाठी स्वर्गलोकातून निघाले. इंद्राने अडवलं, काय बाबा कुठे चाललात? भूलोकी चाललो म्हणाले. कशासाठी चाललात? राजा परीक्षिताला भागवत कथा सांगण्यासाठी. इंद्र म्हणाला, अहो स्वर्गलोकाच्या कथा आहे, स्वर्गात काही मिळत नाही, हे तुम्ही देऊ नका. लागलं तर अमृताचा कुंभ घेऊन जा आणि तो त्याला द्या. त्याला अमर करायचं आहे तर करा, पण अशा स्वरूपाने करा. आम्हाला इथे कथारूपी अमृत द्या. भगवंताचा गुणानुवाद कथा हे स्वर्ग सगळं स्वर्गीय अमृताच्या महत्वा इतकं आहे हे आपल्याला आढळून येईल. थोडक्यामध्ये हा कथाभाग देव दुर्लभ आहे.
राजा परीक्षिताला हे कथा ऐकून मोक्षाची प्राप्ती झालेली आहे. दुसऱ्यांदा सांगतायत, ब्रह्मदेव वाढवतायत. म्हणाले, अहो, एका पारड्यामध्ये भागवत कथा ठेवू आणि दुसऱ्या पारड्यामध्ये मोक्षप्रत साधन ठेवू. जे जड होईल ते द्या. शुकाचार्य महाराज म्हणाले, करा वजन तुम्ही. मोक्षाचे अनेक साधन आणून तिथे टाकले, पण भागवत कथेचं पारड हे जड ते जडच राहिलं. शेवटी ब्रह्मदेव म्हणाले, बघू पुढे काय होईल ते, आज घाई कशाला म्हणाले, पण आज मी भूर्लोकी चाललो. आता हा भागवत कथा हे सांगणार, पण सांगणारे आहेत शुकाचार्य महाराज. त्यांचा अधिकार काय हे शौनकादी ऋषींना कळावं म्हणून व्यास महर्षी लिहितायत की शुकाचार्य महाराज संन्यास घेऊन निघालेले आहेत, व्यास महर्षी मागे मागे चाललेले बोलवत आहेत. अरे शुका, जाऊ नकोस, थांब थांब. निर्विकल्प स्थिती आहे. भगवत चिंतनामध्ये तादात्म्य. शुकाचार्यांनी वृक्षरूपाने त्यांना ओ दिलेली आहे. हे विश्वरूप कसे झाले हे त्यातून त्यांनी त्यांना दर्शवलेले आहे. वैष्णवांचा मायाजन्य मोह निरसन करावयाचा आहे. अशा प्रकाराने त्यांनी हे सांगायला प्रारंभ केलेला आहे. शुकाचार्य महाराजांनी त्या ठिकाणी स्वर्गलोकाहून भूर्लोकी येण्याचं निश्चित केलेलं आहे. सूत महर्षी सांगू लागले, शौनकांना सांगतायत. खरं म्हणजे हे भगवंताचं स्वरूप आहे. श्रवण केल्याने सुद्धा ज्यांना विष्णुलोक प्राप्त होतो असा हा त्या ठिकाणी असलेला फलद्रूप फल देणारा ग्रंथ. स्वतःनी शौनकादिक ऋषींना सांगितलं. पूर्वी एकदा सनत कुमार बद्रिकाश्रमामध्ये बसले होते. बद्रिकाश्रमात नारद महर्षी सचिंत बसलेले, चिंताग्रस्त आहेत, अस्वस्थ आहेत. नारदांना म्हणाले, आपण तर सर्वात्म मुक्त आहात. आपण तर त्या ठिकाणी ज्ञानी आहात, भक्तीचे आचार्य आहात. असं असताना तुम्ही चिंताक्रांत कसे? नारद म्हणाले, काय सांगणार तुम्हाला मी आत्ता भूर्लोकावरून आलो. भूर्लोकावर पृथ्वी हा अतिशय
श्रेष्ठ असं भूमी आहे. तिथे भारत देश आहे म्हणाले. तिथे गेलो तो पुण्यभूमी आहे. पुष्कर, प्रयाग, काशी, कुरुक्षेत्र, रामेश्वर बराच हिंडलो म्हणाले. परंतु मनाला काही समाधान होईना. सर्वत्र कलीने त्रस्त केलेली भूमी होती. पृथ्वीवर सत्य राहिलेलं नाहीये. तपश्चर्या, पावित्र्य, दया आणि दान बिलकुल नाही. लोक दीन झालेले आहेत, कपटी आहेत, मंदबुद्धीचे आहेत, आळशी आहेत, विषयासक्त आहेत. कलियुग आहे हे सुरू झालं आणि स्त्रीचं प्राबल्य घरामध्ये पुष्कळ वाढलं म्हणा. माहेरच्या लोकांची घरामध्ये ढवळाढवळ सुरू झाली. द्रव्यासाठी लोक कन्येचा उपयोग करू लागले. घरोघरी पती पत्नी यांची भांडणं चाललेली आहेत. योग नाही, साधना नाही, उपासना नाही, मोक्षदायक साधन सगळी कलिरूपी वणव्यामध्ये नष्ट झालेली आहे. लोक अन्न विक्री करतात, ब्राह्मण वेद विक्री करतात. कलियुगाने पृथ्वीवर अनाचार दिसतो. सर्वत्र स्थावर सर्व ठिकाणी कर्म आणि धर्म सोडलेलाच दिसून येतो. अशी ही दुर्दशा त्या ठिकाणी झालेली आहे. तीर्थक्षेत्री दान घेतात पण प्रायश्चित्त घेत नाही. त्याचा परिणाम काय होतो? लोभ आणि अहंकार वाढत असतो. कलियुगात धर्म एकच आहे, भजन व त्याचं स्मरण एवढाच धर्म आहे. भगवंताचं भजन आणि त्याचं स्मरण. मी फिरता फिरता पृथ्वीवर ज्या ठिकाणी भगवान श्रीकृष्णाने अनेक क्रीडा केल्या त्या ठिकाणी मी गेलो. येता येता जाता जाता यमुनेच्या किनाऱ्यावरती मला एक दृश्य दिसलं. एक तरुण स्त्री आहे, तिच्या भोवती 2 पुरुष, वृद्ध पुरुष, लहान अवस्थेमध्ये आहेत, वृद्ध आहेत. श्वासोश्वास फक्त चाललेला आहे. ती स्त्री त्या वृद्धांना जाग करायचा प्रयत्न करते. मधूनच रडतीये. याचं कोण रक्षण करेल का असा सवाल तिच्या मनामध्ये आहे आणि ती त्याप्रमाणे पाहते. मधूनच तिला पण ग्लानी येते. ती तरुण स्त्री, तिच्या भोवती अनेक स्त्रिया आहेत, त्या तिला वारं घालतायत, शुद्धीवर आणण्याचा प्रयत्न करतात. नारदांनी तिला पाहिलं. नारदांनी विचारलं, नारद तिथे आले. आल्याबरोबर ती स्त्री उठून उभी राहिली.
नारदांना असं म्हणते, भो भो साधो क्षणम तिष्ठम मच्चित्तामपि नाशयम मच्चिंतामपि नाशनम दर्शनम तव लोकस्य सर्वथा अधरम परम. बहुधा तव वाक्येन दुःख शांतिर्भविष्यति यदा भाग्यम भवेत् भूरि भवतो दर्शनस्तथा. संतांच्या शब्दात बोलायचं झालं तर संत दर्शने हा लाभ पद्मनाभ जोडीला. नारदा आपल्यासारख्यांचं दर्शन झालेलं आहे. तुम्ही सत्पुरुष आहात. मत चिंतामपि नाशन, माझी चिंता दूर करा. आपल्यासारख्यांच्या दर्शनाने सर्व प्रकारची पापे नाहीशी होतात. साधूंचं दर्शन मोठी भाग्याची गोष्ट आहे. हे तिचे शब्द ऐकले त्यांनी. नारद म्हणाले, नारद उवाच कासे त्वां काविमौ चैव नार्या का पद्मलोचना वद देवी सविस्तरम स्वस्य दुःखस्य कारणम. बाई, तू कोण आहेस? हे दोन पुरुष कोण आहेत? तुझ्या दुःखाचं कारण काय आहे? तेव्हा ती स्त्री सांगते, अहम भक्ती रीती ख्याता इमौ ते तनयो मतो ज्ञान वैराग्य नामनो काल योगेन जर्जरो. बघा म्हणाले, इथे काय स्थिती आहे. माझं नाव भक्ती आहे, हे माझे दोन मुलगे आहेत. ज्ञान आणि वैराग्य ही त्यांची नावं आहेत. आणि हे वृद्ध अवस्थेमध्ये पडलेले आहेत, बेशुद्ध आहे. त्या माझ्या भोवती ज्या स्त्रिया दिसतात, या सर्व स्त्रिया म्हणजे गंगा यमुना आदी नद्या आहेत आणि त्या सगळ्या नद्या येऊन माझी सेवा करतात. तरी नारद म्हणाले, बाई सविस्तर तुझी माहिती सांग. तेव्हा त्यांनी सांगितलं, माझं नाव भक्ती. मी द्रविड देशात उत्पन्न झाले, कर्नाटकात वाढले, माझी महाराष्ट्र देशात थोडी वाढ झाली. कर्नाटकात जीर्णावस्था झाली, प्रचंड भयंकर कलियुग झालाय. माझी स्थिती पण या पुत्रांप्रमाणेच होती. आता पुष्कळ काळ गेला, माझाही जोर कमी झाला, परंतु मी पुन्हा वृंदावनामध्ये आलेली आहे. इथे तरुण सुंदर सुस्वरूपी झाले, परंतु ही माझी मुलं मात्र निचेष्टित आहे. तुम्हीच सांगा, तरुण आई आणि वृद्ध मुलं कसं चित्र दिसतंय म्हणाले, बरोबर आहे का? आम्ही तिघं एकत्र असतो तेव्हा काळ आमचा उत्तम जातो, परंतु आता विपरीत काळ आलेला आहे. नारद म्हणाले, शांत रहा बाई, श्रीकृष्ण तुझं कल्याण करेल. कलियुग आहे, याचा हा महिमा आहे. लोक मोठे पापी आहेत, दुष्कर्मी बनलेले आहेत,
दुष्ट आनंदात आहेत, साधू सज्जन लोक दुःख भोगतायत, लोक विषयासक्त आहेत. तुला जी ही स्थिती प्राप्त झालेली आहे, त्याचं कारण एकच आहे. वृंदावनामध्ये तू आल्यामुळे तुला तुझी जीर्ण अवस्था होती ती गेली आणि तारुण्य तुला चैतन्य प्राप्त झालं. वृंदावन धन्य आहे, अतिशय श्रेष्ठ पावन क्षेत्र आहे. भगवंतानी सगळं आपल्या जीवनाच्या लीला त्या ठिकाणी केलेल्या आहे. वैशिष्ट्य आहे तिथे. भक्ती त्या ठिकाणी नृत्य करते. ज्ञान वैराग्याला कोणीच विचारत नाही, त्यामुळे त्यांची ही स्थिती आहे. ते खरे म्लान झालेले नाही, ते आत्मसुखात आहे. वृत्तीच्या रूपामध्ये वस्तू राहत असते. वृत्ती ही आत्मस्वरूपाची आहे आणि त्यामुळे त्याचा प्रभाव त्याप्रमाणे पडलेला आहे. भक्तिरूपी स्त्री म्हणते, हे नारदा, मला हे अजून कळलं नाही. राजा परीक्षिताने अजून कली कसा इथे ठेवलेला आहे. नारद म्हणाले, कली दीन होऊन राजा परीक्षिताला शरण गेलेला आहे. मारू नकोस म्हणाला, शरण आलोय म्हणाल्या. शरण आलेल्याला जीवदान देणं हे राजाचं कर्तव्य आहे. मला मारू नको. तपश्चर्येनी, योगानी, समाधीनी जे मिळत नाही ते फळ कलियुगामध्ये भगवंताचे कीर्तन केल्याने उत्तम प्रकारे मिळत असतं. कली प्रभावाने सर्व ठिकाणचं सार निघून गेलेलं आहे. घोर पाप कर्म करणारे तीर्थयात्रा करून तीर्थाचं महत्व कमी करतात. काम, क्रोध, लोभ, वासना हे सगळं ग्रस्त आहे. तपश्चर्येत सत्व नाही, मोक्षाकडे लक्ष नाही, वैष्णव धर्म दिसत नाही, बडबड करणारी माणसं पुष्कळ आहेत. सर्व कर्मानुसार चाललेलं आहे. परंतु यामध्ये दोष असे मानू नकोस, कारण श्रीकृष्ण तुझ्याजवळ वास करतोय. भक्तीला हे ऐकून आश्चर्य वाटलेलं आहे. भक्ती म्हणाली, यासाठी मी काय करावं हे मला तुम्ही सांगा. नारद म्हणाले, बाई तू चिंता करू नकोस. श्रीकृष्णाच्या चरणकमलांचं स्मरण तू कर. तू श्रीकृष्णाला अत्यंत प्रिय आहेस. सत्य, त्रेता, द्वापार युगात ज्ञान, वैराग्य, मुक्ती साधन होती. कलियुगामध्ये भक्तीच मोक्षरूपी साधन आहे. चैतन्य रूपी भगवान कृष्णाने तुला निर्माण केलेला आहे. पूर्वी एकदा तू त्याला विचारलेलं होतंस की देवा मी काय सेवा करू. देवानी तुला सांगितलेलं आहे, माझ्या भक्तांचं रक्षण तू कर. भगवंतानी मला म्हणाले, जाताना मुक्ती दिली दासी म्हणून, ज्ञान वैराग्य हे 2 पुत्र दिले.
तू स्वतः भक्ती स्वरूपासून वैकुंठात राहिलीस, पण भूरलोकी येताना भक्तीची पुष्टी करण्यासाठी छायारूपाने राहिली आहेस. तेव्हा मुक्ती आणि ज्ञान वैराग्य या तिघांना घेऊन या लोके आलेली आहेस. द्वापारामध्ये आनंदामध्ये राहिलीस, परंतु कलियुगात मुक्ती क्षीण झाली. ती तुझ्या आज्ञेने वैकुंठामध्ये निघून गेलेली आहे. परंतु तुझं स्मरण होताच ती तू तिचं स्मरण करताच ती तात्काळ तुझ्या समोर प्रगट होते. ज्ञान वैराग्य यांना पुत्र मानून सांभाळीत आहेस. कलियुगामध्ये ज्ञान आणि वैराग्य ही उपेक्षा केल्याने दोघंही आळशी आणि वृद्ध झालेले. त्यांची चिंता तू करू नकोस. दुसरं एक लक्षात ठेव म्हणाले, कलियुगासारखं दुसरं युग नाही. ही ते मोठमोठे उत्सव करून भगवान कीर्तनाने भरभराट होते. जे जीव पापी असले तरी भक्तीच्या योगाने वैकुंठात जातील. त्यांच्या अंतःकरणात प्रेमरूपी भक्ती निर्माण झाली पाहिजे. अंतःकरण त्यांचे निर्मल होतील, भीती राहणार नाही. भक्तियुक्त अंतःकरण ज्या जीवांचं आहे तिथे भूत पिशाच राक्षस स्पर्श सुद्धा करणार नाही. जे परमेश्वर तपश्चर्यानी वेदाध्ययनानी ज्ञानानी कर्मानी साध्य होत नाही, ते केवळ भक्तीने साध्य होतं. म्हणून सूत महर्षींनी गोपींचं उदाहरण दिलेलं आहे. कोणत्याही प्रकारचे शास्त्रीय संस्कार नसले तरी सुद्धा भगवंताच्या अखंड चिंतनामुळे त्यांना भगवंताची प्राप्ती झालेली आहे. भक्तीविषयी प्रेम जीवाच्या ठिकाणी हजारो वर्षानंतर प्राप्त होतो. कलियुगात भक्ती श्रेष्ठ आहे, मोक्षाचं साधन आहे. भक्तीच्या योगाने श्रीकृष्ण भक्तांच्या ठिकाणी प्रगट होतो. तीर्थाटन यज्ञ आगादी योग साधना शास्त्रज्ञान व्रताचरण भक्ती वाचून व्यर्थ आहे. भक्ती खरी मुक्ती देणारी शक्ती आहे, हे लक्षात घेतलं पाहिजे. अशा आशयाने त्यांनी हा विचार त्यांच्या पुढे मांडलेला, तिच्या पुढे मांडलेला. नारदांनी कडून हे ऐकलं. तिने सगळं त्या भक्तिरूपी स्त्रीला आनंद वाटलेला. नारदांना म्हणाली, तुझं माझ्यावरती अत्यंत प्रेम आहे. तुझ्या अंतःकरणात सदैव राहीन. तू दयाळू आहेस. एकच काम कर ना बाबा, माझी मुलं जागी कर. नारद जवळ गेले, आलो ज्ञानवैराग्याला. हाका मारल्या, उठवण्याचा प्रयत्न केला, पण ते काही उठले नाही. कानाशी वेदघोष केला, पुरुष सूक्त म्हणालं, गीतापाठ केला, परंतु तरी काही फरक पडला नाही. नारद अनेक प्रयत्न केले, थकले. आकाशवाणी झाली, नारदा खेद करू नकोस. त्यांना जाग करण्यासाठी सत्कर्म कर. मग नारदांनी आतापर्यंत काय केलं? सत्कर्मच केलं ना. वेदघोष केला, हका मारल्या, प्रेमाने बोलवलं, वेदाच्या ऋचा म्हटल्या. पण मग झालं काय? सत्कर्म आणि पुण्यकर्म यामध्ये फरक. सत्कर्मामध्ये, पुण्यकर्मामध्ये
मम आत्मनः श्रुती स्मृती पुराणोक्त पुण्यपद प्राप्त. मम कुटुंबानं सहपरिवारानं काय जितकं असेल तितकं आम्हाला त्याच्यामध्ये मिळू दे, माझ्या परिवाराला मिळू दे, मला मिळू दे. सत्कर्म असं नाही. सत्कर्म सर्व समाजासाठी, सर्व लोकांसाठी कर्म ते केलं जातं ते सत्कर्म. सत्पुरुषांना सद्गुण हे भूषण असतं. सत्कर्मांची दोघांनी निद्रा जाईल, सर्वत्र भक्तीचा प्रसार होईल. सत्कर्माविषयी तू महात्म्यांना विचार. म्हणून नारद तिथून निघाले आणि बद्रिकाश्रमात आलेले. तिथे सनकादिक कुमारांची भेट झालेली. नारदांनी सर्व घटना सनत कुमारांनाही सांगितले. आपण श्रेष्ठ आहात, आता सत्कर्म काय करावं हे आम्हाला तुम्ही सांगा. याच्यातलं वैशिष्ट्य आहे. ती म्हणते मी द्रविड देशात उत्पन्न झाले, तिथून मी कर्नाटकात आले, तिथून महाराष्ट्रात आले, तिथून गुजरातेत गेले, तिथून वृंदावनात गेले. हा सगळा क्रम दिसतो, त्या पाठीमागे काही अर्थ आहे. द्रविड देश म्हणजे दक्षिण भारत आहे. दक्षिण दिशेमध्ये देशाला मी प्रगट झाले म्हणजे काय, याचा अर्थ असा आहे, रामावतारामध्ये प्रभू रामचंद्रांनी शबरीला जो उपदेश केला, जो भक्तिमार्ग 9 विधांचा सांगितला, तो जो भक्तिमार्ग आहे तो प्रगट भक्तीचं रूप आहे. आणि ते जे प्रगट भक्तीचं रूप आहे तिथे मला भगवंतांनी सगुण रूपात प्रगट केलं प्रभू रामचंद्रांनी. ती मी प्रगट झाले भूतलावरती. तोपर्यंत ज्ञान आणि वैराग्य, कर्ममार्ग एवढंच होतं. भक्ती प्रेम नव्हतं का? होतं, पण त्याला महत्व नव्हतं एवढं. त्याला प्रस्थापित झालं ते प्रभू रामचंद्रांनी करून दिलं. इथे सत्कर्माला महत्व आलं. मी माझ्यापुरतं करणं आणि सर्व समाजासाठी करणं ते सत्कर्म. आणि म्हणून त्याला महत्व आहे असा अर्थ तिथे आपल्या लक्षात येईल. तिघांची स्थापना पूर्ववत कशी होईल हे मला तुम्ही सांगा, असं नारदाने सनत कुमारांना सांगितलं. संत साधू हे वेगळेच असतात. जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा. तुकाराम महाराजांनी व्याख्या केलेली आहे. ते मज निरंतर जागविती. हे संत मंडळी जे आहेत ते आम्हाला जागवतात. उत्तिष्ठत उत्तिष्ठ जाग्रत प्राप्य वनान्य बोधा हे सांगतात. आणि म्हणून त्याला एक प्रकारचं महत्व आहे. सनत कुमार म्हणाले, नारदा तू सर्वश्रेष्ठ आहेस. सत्कर्म अनेक आहेत, यज्ञ आगादी कर्म आहेत, परंतु सत्कर्म सुचवणारा ज्ञानयज्ञ आहे. आणि तो ज्ञानयज्ञ म्हणजे श्रीमद भागवताचं पठण आहे.
हे श्रीमद भागवताचं पठण तू करायला हवंस. भागवताच्या घोषामुळे भक्ती ज्ञान वैराग्य यांना बल प्राप्त होतं. ज्ञान वैराग्य यांचे कष्ट दूर होतील, भक्तीलाही सुख प्राप्त होईल, कलीचे दोष जातील, प्रेमरसपूर्ण भक्ती सर्वत्र नांदेल. नारद म्हणाले, अहो पण मी हे सगळं केलं की, वेदघोष केला, गीतापाठ केला, मग श्रीमद भागवतानी कसं होईल? सनत कुमार म्हणाले, भागवत कथा वेद उपनिषद यांचं सार म्हणून आहे, त्याचं फळ वेदाहून श्रेष्ठ आहे. तेव्हा तुम्ही त्याचं चिंतन करू नका. भागवत मुळापासून शेंड्यापर्यंत सर्वत्र गोड आहे, उसासारखा आहे, जगाला रुची देणार आहे, मनोहर आहे. ऊस स्वरूपात त्याची गोडी कळत नाही, तसं भागवत कथा आहे. वेदमान्य प्रमाण ग्रंथ आहे, भक्ती ज्ञान आणि वैराग्य यांना प्रगट करणार आहे, शोक आणि दुःख याचं निवारण करणार आहे. मोहजन्य अंधकार नाहीसा होतो, विचारशक्तीचा उदय होतो, हा युगप्रभाव आहे. सदाचार, योगमार्ग, तपस्या यांचा लोप आहे. यामुळे संत लौकिक दृष्टीने दुःखी आहेत आणि इतर माणसं सुखी दिसतात. त्याचं कारण हेच आहे. तेव्हा म्हणाले, आपण या ठिकाणी एक काम करू, त्या तिघांना तू घेऊन इकडे ये. बद्रिकाश्रमात जर कोणी पाहिला असेल आश्रम, तर तिथे तप्तकुंड आहे. त्याच्याच जवळ सनकादिक घाटी म्हणून आहे, ठिकाण आहे. घाटी म्हणजे ठिकाण. तिथे ही भागवत कथा झालेली. ज्ञानयज्ञ म्हणून तिथे कर सांगितलं. गंगा तटाकी आले, सर्वत्र धांदलूड आली, मोठमोठाले भगवत भक्त जमा झाले, वैष्णव जमा झालेले. एका बाजूला ऋषी मंडळी आहेत, दुसऱ्या बाजूला देवगण आहे, तिसऱ्या बाजूला वेद उपनिषद आहेत, चौथ्या बाजूला सर्व तीर्थ आहेत, स्त्रिया बसल्या आहेत. आणि तिथे शंखनाद झालेला आहे. कल्पवृक्षांच्या फुलांचा वर्षाव झाला. सनत कुमारांनी भागवत महात्म्य सांगितलेलं. कथा वारंवार सेवन केल्यामुळे भक्तांच्या अंतःकरणात भगवंताचा वास होत असतो. तिथे या भक्ती ज्ञान वैराग्याला आणलेलं आहे. या ग्रंथाची संख्या 18,000 मंत्राची आहे. 12 स्कंद आहेत. राजा परीक्षित व शुकाचार्यांचा संवाद आहे. मुक्ती देणारं शास्त्र आहे. ज्या घरी या कथा चालतात ते ठिकाण तीर्थ पुण्यकारक होतं. वेदाच्या प्रारंभी ओम प्रणवे, वेदांची माता तर तत्सवितवरेण्यमय. गायत्री मंत्र आहे, सहस्र शीर्षा आहे, पुरुष सूक्त, तिन्ही मिळून भागवत ग्रंथ आहे. याचा मंत्र ओम नमो भगवते वासुदेवाय आहे.
द्वादश अक्षरी मंत्र आहे, सर्वश्रेष्ठ आहे. भागवत कथा दुर्लभ आहेत. सत्य धर्माने वागून ब्रह्मचार्याचं पालन करावं, भागवत श्रवण करावं, 7 दिवसात वाचन आणि श्रवण करावं, मौनादी नियम आणि वर्णाश्रमाचं पालन करावं. स्वतः भगवान कृष्ण सत्पुरुषांवर दया करायला करून गेले नाहीत, तर निर्गुण निराकार असून भक्तांसाठी सगुण आणि साकार होतात. हेच त्याच्यातलं वैशिष्ट्य आहे. श्रीकृष्णाने आपलं तेज या ग्रंथामध्ये वाङ्मयीन मूर्तीत ठेवलेलं आहे. हा ग्रंथ श्रीकृष्णाचं वाणीरूप प्रत्यक्ष स्वरूप आहे. भागवत सेवनानी, श्रवणानी, पठनानी पापाचा नाश होतो. हे त्याच्यातलं वैशिष्ट्य आहे. भागवत ग्रंथाचं महात्म्य सांगताना सनकादिक सूत महर्षी सांगतात. भगवंतानी हितून जाताना भगवंताला उद्धवानी विचारलंय, भगवंता, भक्ताचं कार्य पूर्ण झाल्यावर, सुख मिळाल्यावर आपण अंतर्धान होता, परंतु आपल्या लीलानी गुणानुवादानी कोणत्या धर्माचं दर्शन घडतं? भगवंत म्हणाले, यापूर्वी मी अनेक अवतार धारण केले. अंतर्धान होताना मी क्षीरसागरात जात असे, परंतु या अवतारानंतर या वैकुंठामध्ये म्हणाले बघत असताना मी क्षीरसागरामध्ये निवास करणार नाही. तिरोधायम प्रविष्टोयम श्री भगवतार्णवम. मी अंतर्धान पावल्यानंतर या भागवत ग्रंथात मध्ये मी प्रविष्ट होणार आहे. स्थूल रूपाने जरी अंतर्धान पावलो तरी भागवत रूपी अमृत समुद्रामध्ये घेऊन आहे. ही भगवंताच्या कृष्णाची प्रत्यक्ष वाङ्मयीन शब्दमूर्ती आहे, हे लक्षात ठेवा. तेनेयम वाङ्मयी मूर्ती प्रत्यक्ष वर्तते हरी. आणि म्हणून म्हणाले मी त्याच्यामध्ये आहे, हे लक्षात ठेवायचं आहे. भागवताचं वैशिष्ट्य काय आहे तर श्रीकृष्ण अवतारामध्ये लोक नेत्रांनी सर्व इंद्रियद्वारा भगवंताची अनुभूती होती. तशी अनुभूती भगवंताच्या लीला गुणानुवादानी श्रवणानी तीच अनुभूती प्राप्त होते. ते सुख प्रत्यक्ष मिळण्याचा विषय आहे, कारण परमात्मा परलोकात नसून भागवत रूपाने या ठिकाणी प्रगट झालेले. भागवत हा एक अद्भुत ग्रंथ आहे. यात अर्थप्राप्तीचा विधी सांगितला, कामोपभोगाचाही विधी सांगितला, धर्मानुष्ठान विधी सांगितला, शेवटी यापासून मुक्त होण्याचा विधीही सांगितला. भगवंताची भक्ती पण सांगितलेली आहे. यातच भगवंताशी मिलन होतं. यासाठी भगवंताच्या प्रेमामध्ये चिंब झालं पाहिजे. हा 5वा पुरुषार्थ म्हणूनच त्या ठिकाणी धरता येतो. एकदा शुकमुनी हिंडत होते. फिरता फिरता वेदाच्या कल्पवृक्षाखाली आले. वेद म्हणाले आपल्याला काय पाहिजे? शुकमुनी म्हणाले मला काहीच नकोय, मी कशाची अपेक्षाच करत नाही. मी तर स्वतः स्वयंप्रकाशे चिदात्मा आणि ब्रह्मणे सुखात्मे
स्वयंप्रकाशी चिदात्मा ब्रह्मानंदामध्ये आहे. शंकराचार्यांचे इथे आठवण होते, चिदानंद रूपम शिवोहम शिवोहम, हे स्वरूप त्यांनी सांगितलं. यापेक्षा दुसरं आम्हाला काय पाहिजे? वेदरूपी कल्पवृक्ष म्हणालाय. असं जरी असलं तरी आपल्यासारख्या ब्रह्मस्वरूपी अतिथीला आम्ही परत कसं पाठवावं? म्हणजे काही न देता कसं परत पाठवावं? आम्ही तुम्हाला एक रसिक फळ, पिबती रसमलयम, असं सुंदर फळ देतो. पिबती म्हणजे काय? रसमय आहे. आंब्याचं रसमय, पण साल आणि आठवळी टाकावी लागते. इथे काही नाही, टाकायचं काहीच नाही, सगळं ग्रहणच करायचं. कारण काय आहे? निगम कल्पतरोर गलित फलम, पिबत भागवतम रसमालयम, मुहुरो रसिको भाविकी भुवी भाविका, असं या ठिकाणी त्याचं स्वरूप आहे. हे फळ तुमच्या मुखाच्या स्पर्शाने म्हणाले अधिक गोड होईल. संसारात जे रसिक आहेत ते मुखाचे, ते जे सुखाची अपेक्षा करतात त्यांना हे निमंत्रण आहे. परलोकाचं मुख्य सुख मानतात त्या भावुकांनाही निमंत्रण आहे. ते येतात, त्याच जन्मात सुख प्राप्त करून घेतात. असा हा भागवताचा महिमा आहे, असं सनकादिक कुमार सांगतायत. भागवत महात्म्यामध्ये त्यांनी सांगितलं. कलियुगामध्ये भागवत धर्म श्रेष्ठ सांगितला. कामक्रोध जिंकण्याचं साधन आहे. भागवत सप्ताह सर्वश्रेष्ठ धर्म आहे. भक्ती त्यासाठी दोन्ही पुत्रांना घेऊन आलेली आहे. भागवत ग्रंथाचं महात्म्यच अगाध आहे. वैष्णवांच्या अंतःकरणात विशिष्ट भक्ती उत्पन्न झाली तेव्हा मनुष्यत्व प्राप्त होतं. भक्तिप्रेमाने भक्तासाठी भगवंत येतो. असं ज्याचं स्वरूप आहे तो हा भागवत ग्रंथ आहे. कारण असं आहे, नारद म्हणजे भक्ती ज्ञान वैराग्य आहे. भारत देश धर्मप्रधान आहे. भक्ती भगवन्मयी आहे, हे दृश्य वृंदावनात दिसतं. भक्ती ज्ञान आणि वैराग्य हे सर्व अमूर्त भाव आहे. यांची मूर्ती नाही आहे, यांचे ग्रंथ नाही, ते भावप्रधान आहे. हृदयामध्ये भक्ती ज्ञान वैराग्य भावरूप प्रगट असतात. लौकिक अवस्थेत अलौकिक देवतेचा साक्षात्कार कोणालाही होत नाही. यासाठी भावही अलौकिक असावे लागतात. मन जसं शुद्ध पाहिजे तसं कर्मही शुद्ध पाहिजे. एक कर्म शुद्ध एक अशुद्ध असं होऊन चालत नाही. आणि म्हणूनच भक्तीचे पुत्र म्हणजे काय आहेत तर भक्तीचं फळ आहे. ते ज्ञान आणि वैराग्य हे भक्तीचं फळ आहे. जेव्हा भक्तिभाव हृदयामध्ये मनुष्याच्या प्रगट होतो तेव्हा भजनीय भक्ताचं ज्ञान होतं, भगवंताचं ज्ञान होतं आणि दुसऱ्या कशाचा विचार रागद्वेष राहत नाही वा त्यामध्ये शीतलता येते. रागद्वेषादी विकारांचा अभाव म्हणजे वैराग्य आहे. हृदयामध्ये रागद्वेष असतो तेव्हा तेथे भगवंत नसतात, तेथे विकार दिसू लागतात. पण लक्षात घेतलं पाहिजे, भक्तीबरोबर संसाराचं प्रेम आणि संसारातील रागद्वेष दोन्ही चालणार नाही. हृदयामध्ये शुद्ध भगवंताचं दोन्ही ठिकाणी
रूप असणं आवश्यक आहे. सनत कुमार म्हणजे श्रुती मुनीश्वर आहे, ते सांगतायत हे सगळं, अधिकारी आहेत. सनक सनंदन सनातन सनत कुमार हे मुनीश्वर आहे, म्हणून सगळ्यांना मिळून सनत कुमार असे म्हणण्याचा प्रघात आहे. भागवत महात्म्यामधली पुढची कथा सनकादिक कुमारांनी सांगितली. ते म्हणतायत, तुंगभद्रा नदीच्या किनाऱ्यावर एक नगर आहे. त्या नगरात अनेक पारंगत आहेत, सदाचार संपन्न लोक आहेत. आत्मदेव नावाचा एक ब्राह्मण तिथे राहतोय. त्याच्याजवळ पुष्कळ द्रव्य आहे. आत्मदेवाची पत्नी ही धुंदुली आहे, तिच्यावर त्याचं प्रेम आहे. ती दिसायला अतिशय सुरेख आहे. स्वतःच्या मनाने ती वागते. अपत्य नाही, संसारात तापट आहे, घर कामात लक्ष नाही, भांडखोर आहे. आत्मदेवाला पुत्र नाही आहे, म्हणून तो दुःखी आहे. अनेक धर्माचरणाचे विधी त्यांनी केले. गोदान केलं, भूमिदान केलं, द्रव्यदान केलं, वस्त्रदान केलं, अनेक दानं त्यांनी केली, पण पुत्रसंतान नाही. दुःखी झालाय, घरातून निघून गेला, मनामध्ये गेला. वनामध्ये एक तळं दिसलं. दुपारची वेळ झाली, तळ्याच्या ठिकाणी तो झाडाला टेकून बसलेला आहे, पाणी पिऊन. आत्महत्या करावी असा त्याचा विचार मनात चाललेला आहे. त्याने विचारलं, तेवढ्यामध्ये एक यती तिथे आलेले, तेही पाणी प्यायले. ते त्याच्या शेजारच असलेल्या झाडासकट बसले. काय बाबा, वनात काय करतोय? आम्ही यती आलो तर तू का आलाय? तेव्हा त्यांनी सांगितलं दुःखाचं कारण. महाराज, माझ्याजवळ सगळं काही आहे. दानधर्म केला, पूर्वजांना फळ मिळेल, दानधर्म केला, सगळं केलं, पोटी संतान नाही आहे. भूमिदान केलं, सुवर्णदान केलं, वस्त्रदान केलं, अनेक विधी केले, अनेक गोष्टी केल्या, पण पुत्रसुख नाही. संतान विरहित जन्म हा व्यर्थ आहे. इतकंच काय, माझं दुर्दैव असं आहे म्हणाला की घरामध्ये गायी गुरं आहेत, त्यांना सुद्धा अपत्य नाही. घर आहे, झाडं झुडपं आहेत, पण एकालाही फूल नाही, फळ नाही. रडू लागलेला आहे. यतीचं अंतःकरण कळवळून उठलेलं आहे. यतीने बघितलं, आपल्या अंतर्ज्ञानाने जाणलं, तुझ्या नशिबात पुत्र नाही. संततीचा विचार तू सोडून दे, विवेकाचा मार्ग तू स्वीकार. कर्मगती बलवत्तर असते. संसारिक वासनांचा त्याग करून संन्यास आश्रम स्वीकार. पूर्वी अंगराजा, सगर राजा, अंगराजाला हे दुःख सहन करावं लागलं. वास्तविक कौटुंबिक वासना याच महत्वाच्या दुःखाला कारणीभूत असतात. संन्यास धर्मामध्ये सर्व सुख आहे. अनेक प्रकारचं सुख आहे. वैशिष्ट्य असं आहे, संन्यास आश्रमात पत्नी जर असेल तर पत्नीला, आईला अखंड सौभाग्यच राहतं आणि कायमची स्त्री जन्मातनं मुक्तता होते. ब्राह्मण म्हणाले, हे तुम्ही सांगता, आत्मदेव म्हणाला यतिराजांना, तुम्ही सांगता ते ऐकायला ठीक आहे हो,
पण मनाला समाधान होत नाही. पुत्र पौत्र संपत्तीनी श्री धर्म गृहस्थाश्रम श्रेष्ठ समजला जातो ना. मला कसंही करा, एक पुत्र तरी द्या. आपण तपस्वी आहात, नाही तर मी प्राणत्याग करेन. हे त्यांनी ऐकलं. संन्यासी म्हणाले, विधिलिखित चुकत नाही. मी त्याला सांगायचा प्रयत्न करतोय, पण तो काय ऐकत नाही. याचं विचित्र दैव आहे. तस्याग्रहे समालोक्यम फलमेकम दत्त्वा इदं भक्षाय पत्न्या त्वां तथा पुत्रो भविष्यति. ठीक आहे, तुझा एवढा आग्रह आहे तर मी एक काम करतो. तुझा एवढा आग्रह आहे तर एक काम कर, मी तुला फळ देतो. पण ते पत्नीला खायला दे, पुत्र प्राप्त होईल. पण एक आहे, हे फळ खाल्ल्यानंतर वर्षभर म्हणाले कोणाशी भांडायचं नाही. या पत्नी तर भांडखोर आहे. खरं बोलायचं, शुद्ध राहायचं, सर्वांवर दया करायची, दानधर्म करायचा. ही कंजूस आहे. एकभुक्त राहायचं, व्रताचरण करायचं, मग तुला सुंदर मुलगा होईल. फळ दिलं आणि तो निघून गेलेला. उपासना यामध्ये प्रश्न असा आहे, फळ दिल्यावर मुलं होतात का? तर जे सद्गुरू असतात तिथे खरी उपासना देतात. हे स्थूल रूप आहे त्याचं. आपण ज्याप्रमाणे एखादा मुलगा, तरुण मुलगा कष्ट करतो, एखाद्या अभ्यासामध्ये प्रगती करून एखादी डिग्री संपादन करतो, ते वृद्ध लोक काय म्हणतात घरात, बाबा केलेल्या कष्टाचं फळ मिळालं बरं का. फळ म्हणजे काय? दोन अर्थ आहेत, एक फ्रूट आणि एक रिझल्ट. इथे जे फ्रूट आहे तो रिझल्ट आहे. असं जर केलं तर तुला पुत्र प्राप्त होईल, हे त्यांना खरं सांगायचं. आत्मदेव घरी आला, पत्नीला सांगितलं. तिला दुःख झालं. आता हे फळ खाल्लं की मला संतती होईल. धुंदली ही पत्नी आहे. तिची बहीण तिथे आलेली होती. बहिणीला हे कळालं, तू उदासीन का गा, असं आत्ता झालंय, आत्ता चालय, एका येतेने फळ दिलंय, अमुक झालं. मला धंदा कसा करता येईल, कामधंदा कसा करता, अशक्त होईन, मला हिंडायला कसं मिळेल. गर्भवास झाला ठीक आहे, पण गर्भवासानंतर मी जर त्यात गेले तर, कारण ते बाळण तर पोहणच आहे ना, मी त्यात गेले तर काय घेईल. प्रसूती वेदना मला सहन होणार नाही. सत्य शौचादी नियमाचं पालन कसं करणार. ती म्हणाली, माझा पती दरिद्री आहे, मला आत्ता नुकतेच दिवस राहिले. तूही नाटक कर दिवस राहिल्याचं. मला मुलगा झाला की तू बाळण झाले म्हण आणि मुलगा गेला सांगून टाक. माझा मुलगा तुझ्या इथं आणून दे आणि तो मुलगा माझ्याकडे, माझा मुलगा गेला मी सांगेन, माझा मुलगा तूच वाढ. योजना दुष्ट लोकांच्या सगळ्या तयार असतात. आणि मी सांगेन माझं वय झालंय, मला आता उत्तर आयुष्यात मुलगा झाला म्हणून आपत्ती, आता दुधाची व्यवस्था काय करणार, सगळं होईल. आणि तुझा मुलगा गेलेला आहे तर तुझं दूध माझ्या मुलाला दे, तुझ्या मुलाला तू माझ्याकडे येऊन राह, मला द्रव्य दे. तिला
त्यांनी कपडे वगैरे बांधून सगळं नाटक केलं. ती जेव्हा प्रसूत झाली तेव्हा तो मुलगा आणून दिला. आपला मुलगा गेला सांगितलं बहिणीने आणि मनाने तिकडे गेला. आत्मदेवाला काहीच माहीत नाही, तो संतुष्ट झाला. जातकर्म केलं, दानधर्म केला, बहिणीलाच घरी आणून ठेवलं, दूध नाही म्हणून रक्षण केलेलं आहे. त्या मुलाचं नाव धुंदुकारी हे ठेवलेलं आहे. ते फळ तिने त्यावेळेला जे घेतलं ते घरातल्या गाईला घालायला खायला घातलं. त्या गाई गाभण राहिल्या. यथावकाश ती बाळण झाली, तिला मुलगा झाला. ती गाईच्या उदरी तो मुलगा आल्यामुळे त्याचे कान गाईसारखे होते म्हणून त्याचं नाव गोकर्ण असं ठेवलेलं आहे. आता लहानाचा मोठा धुंदुकारी व्हायला लागला. लहान वयातच मुलांची लक्षणं काही वेळेला दिसतात. तसा हा पशु पक्ष्यांची छेड काढायची, मारामाऱ्या करायच्या, खोटं बोलायचं, हे सगळं त्याचं सुरू झालं. आई वडिलांना वाईट वाटू लागलं, पण काही इलाज नाही. पण इकडे हा गोकर्ण मात्र अतिशय चांगला, कारण तो गाईचा होता पण सांभाळायला ह्यांनाच लागला. गाईच्या उदरी आला तरी तो सदाचारी होता, पवित्र होता, विचारशील होता. त्यामुळे तो सगळ्यांचा आवडता झाला. विद्वान म्हणून तो पुढे प्रसिद्ध पावला. धुंदुकारी लोकांना त्रास द्यायचा, शस्त्र घेऊन हिंडायचा, दीन दुबळ्यांना त्रास द्यायचा, परदारा गमन करू लागला. आता त्याला वाटायला लागलं मुलगा नसता तर बरं झालं असतं. यती म्हणत होते तेच बरोबर आहे. आता आई वडिलांनाही मारू लागला. प्राणत्याग हा मार्ग उरला. आत्मदेव गोकर्णकडे गेला. त्याच्याकडून त्यांनी मुलाकडून पित्याने आत्मोपदेश घेतला. संसारात कोणतंही सार नाही म्हणाले. संसार दुःखरूप आहे, मोहात टाकणार आहे. उगी दाहोरात्र तळमळ पुत्रासाठी केलेली आहेस. देहासक्ती सोडून द्या, लोभ सोडा म्हणाले. वैराग्य प्रेमयुक्त राहा, भक्तीने प्रेम व्हावं, सत्पुरुषांची सेवा करा, कामवासना जिंका आणि या सर्वातनं बाहेर पडा आणि निघून जा म्हणाले. त्याप्रमाणे तो वनामध्ये निघून गेला. दशमस्कंदाचं त्यांनी त्या ठिकाणी अभ्यास सुरू केला. भगवत सेवा करत करत श्रीकृष्ण रूपामध्ये तो विलीन झालेला आहे. आता वडील गेले. पैशासाठी आईला तो मुलगा त्रास देऊ लागला, मारहाण करू लागला. शेवटी आई कंटाळून गेली. सगळं द्रव्य संपून गेलेलं आहे. घरातल्याच विहिरीमध्ये उडी टाकली आणि तिथे तिने आत्महत्या केलेली आहे. आता याची चोऱ्या माऱ्या सुरू झाल्या. द्रव्य सगळं संपलेलं आहे. 5 वेश्या घरामध्ये आणून ठेवल्या आणि आता द्रव्य कमी पडायला लागले. एक दिवस त्यांनी राजाकडली चोरी केली. राजाकडली चोरी केली. आता राजाला पकडेल आणि त्याच्याबरोबर आपणही या ठिकाणी अडकू हे लक्षात घेऊन त्या 5 जणींनी त्याला धरलेलं आहे, बांधलेलं आहे आणि त्याला आत्महत्या करायला प्रवृत्त केलं. मारलं यांनी, पण काही झालं, जीव गेला नाही. क्रूर होत्या महिला. त्यांनी त्या ठिकाणी त्याच्या तोंडामध्ये निखारे टाकले आणि त्याचा जीव घेतलेला आहे. घरामध्ये पुरून टाकलं. बाहेर गेलेले आहे. बाहेर एक जणी माहेरी जाते सांगून गेल्या, आमचा पती हा धन मिळवायला गेलेला आहे. घर रोज पडलं आणि ते निघून गेलेले. असुरी उपाय त्यांनी केले. शेवटी धाडसी आणि क्रूर वेश्यांनी त्या ठिकाणी अशा स्वरूपाने केलेलं.
धुंदुकारीच्या पापाचरणामुळे त्याला पिशाच्च योनी मिळाली आहे. गोकर्ण तीर्थयात्रा करता करता घरच्यांच्या गोकर्णाला त्या घरच्यांची हकीकत कळाली. गया प्रयाग क्षेत्री गेला, तिथे त्यांनी त्यांचे श्राद्ध कर्म आधी केलेली आहे. पुढे काही वर्षांनी तो हळूहळू आपल्या घरी आला पिंडत. रात्री अंगणामध्ये बाज टाकलेली आहे, तिथे बसलेला आहे, झोपलेला आहे. धुंदुकारी पिशाच्च रूपात आलेला आहे, वायू रूपाने आला. मेंढ्याचं रूप घेतलं, हत्तीचं रूप घेतलं, रेड्याचं रूप घेतलं. मधूनच इंद्र, अग्नी ही रूप घ्यावीत. आणि शेवटी हा म्हणाला, कोण आहे हा? म्हणून यांनी आपल्या जवळचं तीर्थ हे त्याच्या अंगावर त्या बाजूला शिंपडल्याबरोबर तो प्रकट झालेला. त्याला बोलता येईना, पुन्हा त्याला तीर्थ दिलं आणि मग सांगितलं, कोण आहेस? मी तुझा भाऊ धुंदुकारी आहे. मी अत्यंत दुष्कृत्य केले, पाप योनीत पडलेलो आहे, पिशाच्च योनीत पडलेलो आहे. हिंसा केली, स्त्रियांचा नाद केला, दुर्दशा झाली आहे, कर्मगती वाईट आहे. दया कर, मला या योनीतनं बाहेर काढ, अशी प्रार्थना करतोय. गोकर्णाला आश्चर्य वाटलं. गया क्षेत्री वगैरे मी सगळीकडे तीर्थपुण्य क्षेत्रावरती पिंडदान केलं, मुक्ती झाली नाही. काय उपाय करावा असा विचार त्याच्या मनामध्ये आलेला आहे. गावात लोकांना भेटलेला आहे, बघितलं. सूर्यनारायणाला त्यांनी विचारलेलं आहे आणि त्यांना सांगितल्याप्रमाणे त्यांनी त्या ठिकाणी भागवत कथेचं आयोजन केलं. 7 दिवस भागवताचा सप्ताह केलेला आहे. अनेक लोक जमले. धुंदुकारी वायुरूपात वेळूच्या मनामध्ये जाऊन बसलेला आहे. एक दिवस ऐकायला लागल्याबरोबर वेळूचं पेर एक गळत गेलं आणि 7व्या दिवशी संपूर्ण ऐकून झाल्यावरती 7 पेरातनं वेळूतनं तो प्रगट झाला. उत्तम प्रकारचं शरीर त्याला प्राप्त झालं आणि सगळं तर त्याला ह्याला गोकर्णाला नमस्कार करून उत्तर दिशेला निघून गेलेला. भागवताच्या श्रवणाने, वाणीने, मनाने लहान मोठी पापकर्म दळून जातात. शरीर क्षणभंगूर आहे. याचा विचार करून फलसेवन करावं. हे फल सर्वांना सारखं मिळतं. मनातील दोष गेले पाहिजे, हा महत्वाचा भाग आहे. भागवत कथेच्या ठिकाणी स्थिरबुद्धी करून ठेवावी. घर स्थान पवित्र ठेवावं. जागा विस्तृत असावी, सुशोभित करावी. सडा संमार्जन करावं. शुद्ध स्वरूपात दयाळूपणे चिंतन करावं. शेवटी त्याचं पारणं करावं. यथाशक्ती दानधर्म करावं. भुक्ती मुक्ती देणारं हे शास्त्र आहे. सुतांनी शौनकादिकांना सांगितलं, ज्ञान, वैराग्य आणि भक्ती हे लावण्ययुक्त श्रेष्ठत्व या ठिकाणी आहे. श्रीकृष्ण स्वतः गुणानुवाद ऐकायला येतात. देवदेवता सर्व जीवमात्र तिथे येतात. वेदरूपी कल्पवृक्ष आहे. भागवत रूपी हे फळ आहे. शुकाचार्यांनी ही सगळा भागवत कथा कलियुगात भूतलावरती आणली. ती भाद्रपद नवमी ते पौर्णिमा असा त्याचा कालावधी आहे. त्यावेळेला 2 पौर्णिमा आल्यामुळे दुसऱ्या पौर्णिमेला समाप्ती. वैशिष्ट्य आहे ह्याचं. सगळ्याकडे काळ हा नवमी ते पौर्णिमा असतो. म्हणजे इतर करू नये का? करायला हरकत नाही, करण्याचा प्रश्न नाही आहे. परंतु भागवत ग्रंथाने दिलेला काळ आपल्याला माहिती असतो. तर भगवा अंतःकरण असता पवित्र सदा सर्व काळ वाचावे, हे आहेच आहे ना त्याच्यात. त्याच्यामुळे त्याच्याबद्दलची शंका मनात असो. आषाढ महिन्यात गोकर्णनी कथा सांगितली. ब्रह्मदेवानी सनतकुमारांना कार्तिक शुक्ल नवमीला सांगितलं म्हणून कथेचा काळ भाद्रपद, आश्विन, कार्तिक, मार्गशीर्ष, आषाढ आणि श्रावण अशा स्वरूपाने आहे. या काळात मिताहारी राहावं, शुचिर्भूत राहावं,
असं हे त्याचं स्वरूप आहे. आता ही कथा आपण ऐकली. वास्तविक कथेचा काही अर्थ आहे म्हणून ती सांगितली आहे. आत्मदेव म्हणजे आत्मा, धुंदली म्हणजे ही त्याची पत्नी म्हणजे बुद्धी आहे, त्याची बहीण म्हणजे मन आहे. बुद्धीमध्ये चंचलता आहे, विषयासक्ती आहे. तोपर्यंत आत्मबुद्धी ही जागृत होत नाही. विवेक सत्संग राहत नाही, यामुळे विवेकी पुत्र झालेला नाही. विवेक हा आत्म्याचा पुत्र, संघाशिवाय विवेक प्राप्ती नाही. म्हणून आत्मबुद्धीचा संबंध येत नाही तोपर्यंत पुत्र प्राप्ती नाही. त्यांनी पंचविश्या घरात आणल्या, ह्याचा अर्थ असा आहे. पंचविश्या वगैरे कथेमधल्या ठीक आहे, पण अर्थ असा आहे, पंच तन्मात्रा आहे. शब्द स्पर्श रूप रस गंध या प्रत्येकाजवळ आहे. आणि या प्रत्येकाचा एक कुठेतरी तोल गेला की संबंध प्रकृती खालावायला सुरुवात होते. हा अर्थ तिथे गाय हे भक्तीचं रूप आहे, धुंदुकारी अधर्माचा रूप आहे. अशा प्रकाराने जीव हा बद्ध होत असतो, हे लक्षात घ्यायचं आहे. म्हणून श्रीमद भागवत म्हणजे मुख्य भगवत पुराण आहे. भागवतानां पुराणं भगवत पुराणं. भगवंतापेक्षा त्याच्या भक्तांचं वर्णन जास्त आहे, हे लक्षात येईल. भगवता प्रोक्तपासून भागवतम बनलेलं जातं. म्हणून भगवंताकडून भक्ताचा महिमा करून श्रीमद भागवत ग्रंथ आहे. भागवताचं विशेष प्रतिपाद्य विषय कोणता, तर सृष्टी भगवंतापासून झाली, त्यात भगवंत आहे आणि त्यात भगवंतामध्येच ती लय झाली. जी वस्तू निर्माण होते, ज्यात राहते, ज्यात लय होते, जेथे वस्तू स्वतंत्रने वेगळी नसते. श्रीमद भागवताचं सांगणं हेच आहे. सगळं विश्व त्या भगवंतापासून निर्माण झालेलं आहे. परमात्म्याला पृथक करता येत नाही, ते परमेश्वराचं स्वरूप आहे. हा परमेश्वराचा विलास आहे, हा भगवंताचा उल्हास आहे. हीच त्या ठिकाणची परमेश्वराची लीला आहे, हे त्या ठिकाणी लक्षात येईल. श्रीमद भागवतात धर्माचा उपदेश आहे. तो असा आहे, सर्व वस्तूमध्ये, सर्व व्यक्तीमध्ये, सर्व स्थानामध्ये जो विद्यमान भगवंत आहे त्याचं दर्शन करावं आणि हृदय पवित्र राखावं, हाच त्याच्यातला मुख्य भाग. संसारात कोणी दंड बळावर करतो, शिपाई बलावर करतात, फौजी भीतीने करतात. कायदे कानूनाच्या जोरावर सद्भावाची स्थापना होऊ शकत नाही. मन लोकांच्या मनामध्ये प्रश्न येतो, या जगात इतके दोष का आहे, दुःख का आहे, तर वैमनस्य का आहे. याचं उत्तर, या जगाचा मूल कारण परमात्मा आहे, त्याला लोक विसरलेले. धर्म टिकण्यासाठी कोणतंही स्थान नाही, पण मग हृदयामध्ये तो येत नाही, म्हणून भगवंत येत नाही. धर्माचे प्रेरक, धर्माचे रक्षक आणि धर्माचं परमफल म्हणजे भगवंत आहे. जर लोकांच्या मनामध्ये, हृदयामध्ये नसेल, भक्ती नाही, श्रद्धा नाही, तर सर्व संसार हा जगत इकडे तिकडे जाऊ शकतो. म्हणून धर्माचं फळ हे अदृष्ट असतं, ते फळ दृष्टादृष्ट आहे. म्हणून ज्ञानदेवांनी पसायदानात म्हटलंय, दृष्टादृष्ट विजय हो व्हावे. ते दृष्टादृष्ट आहे. दृष्ट आणि अदृष्ट दोन्ही फळ आहे. भक्तीचं सुख आहे, भगवंताची आठवण करण्यातही सुख आहे, पूजा करण्यात सुख आहे, नाम घेण्यात सुख आहे, बदल करण्यात सुख आहे. भक्ती तात्काळ सुख देते आणि म्हणूनच अंतःकरण निर्वाण रूप होतं. परलोकाचं सुख त्या ठिकाणी मिळतं. ज्ञानाच्या अभिमानाची निवृत्ती होते. भक्ती आणि या लोकी आणि परलोकी सर्वत्र साथ देते. यासाठी हे सगळं स्वरूप भागवतामध्ये सांगितलं. एकच लक्षात घ्यायचं आहे, प्रार्थनेमध्ये फार मोठी शक्ती असते.
शुद्ध अंतःकरणामध्ये ती प्रकट होते. ज्या हृदयामध्ये शुद्धी असते तो पुकार भगवंत ऐकत असतो. ती प्रार्थना असते. अंतःकरणाची भाव संवेदना असणं आवश्यक आहे. रामकृष्णांची प्रार्थना अंतराळात निर्मिती नाही आहे. दिव्य अंतःकरणाचं हे सृजन आहे. दिव्यतेत प्रत्येक शब्द प्रार्थनामय आहे आणि म्हणूनच ही दिव्यता म्हणजे भक्त आणि भगवंताचं ऐक्य आहे. अशा प्रकाराने हे होत असतं. यासाठी सदैव भगवंताचं चिंतन करायचं आहे. आणि हे भागवत महात्म्य या ठिकाणी सनत कुमारांनी सांगितलं. भक्ती आणि ज्ञान वैराग्य हे सगळे तरुण झाले, तरुण गेले आणि अशा प्रकाराने संसाराची माया कमी करण्यासाठी ही भक्ती आहे. जिज्ञासा निर्माण करणं म्हणून ही श्रवणाला अत्यंत महत्त्व आहे. उद्यापासून दुपारी 3 वाजता भागवत कथा ज्ञानसत्राला सुरुवात होईल. आपण सर्वांनी यावं आणि त्याचा श्रवणाचा लाभ घ्यावा. असं हे जग सदैव बदलत असतं. जीव समाधान रूप व्हावं यासाठी हवा तो बदल मनुष्य करू शकतो. मानवी जीवनात 2 अंग आहेत, अंतरंग बहिरंग. अंतरंग बदलण्यासाठी तत्वज्ञान, अध्यात्म, परमार्थ विचार उपयुक्त आहे. बहिरंगासाठी दृश्य आणि स्थूल रूप असल्यामुळे त्यात बदल घडवून आणणं सोपं जातं. परंतु अंतरंगात अदृश्य असल्यामुळे तिथे बदल घडणं अत्यंत कठीण. यामध्ये बदल संत महात्मे करतात. स्वानंदाचा अनुभव घेणारे असतात. स्वानंदाचं भान न विसरता जो व्यवहार करतो तो उत्तम भक्त असतो. आणि म्हणून स्वानंदाच्या साक्षात्काराने स्वतःचं जीवन धन्य करून घ्यायचं. स्वानंद सर्वांना मिळावा म्हणून या ठिकाणी भगवंताच्या ठिकाणी प्रार्थना करूया. आणि या ठिकाणी आजचा विषय संपवू. कायेन वाचा मनसेंद्रिये वा बुद्ध्यात्मना वा प्रकृती स्वभाव करोमि यद्यं सकलं परस्मै नारायणाय समर्पयामि. हरि ओम तत्सत्. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे. हे नाथ नारायण वासुदेव. प्रद्युम्न दामोदर विश्वनाथ. मुकुंद विष्णुर्भगवन् नमस्ते. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे. हे नाथ नारायण वासुदेव. प्रद्युम्न दामोदर विश्वनाथ. मुकुंद विष्णुर्भगवन् नमस्ते. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे. हे नाथ नारायण वासुदेव. प्रद्युम्न दामोदर विश्वनाथ. मुकुंद विष्णुर्भगवन्